हाय फ्रेंड, तर आजचा डे आहे 15, म्हणजेच 15वा दिवस. तर स्टार्ट करूया आपण 15व्या दिवसाच्या वर्कआउटला. स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप योग्य पद्धतीने, जेणेकरून बॉडी आपली वॉर्म होते आणि आपल्याला एक्सरसाइजला आपली बॉडी सपोर्ट करते. अशा पद्धतीने आपल्याला वॉर्मअप करून घ्यायचं आहे. त्यानंतर साईड टू साईड टो टच करायचं आहे. आज बऱ्यापैकी बेटर वाटतंय या पद्धतीने. नंतर अल्टरनेट टो टच या पद्धतीने 30-30, 40-40 मारायचा प्रयत्न करायचा आहे. आज डे 15 आहे, 15वा दिवस. बऱ्याचपैकी तुमची सुद्धा बॉडी स्ट्रेचेबल झालीच असणार आहे. 20-30 अल्टरनेट टो टच करण्या इतपत. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये साईड टू साईड टो टच या पद्धतीने. त्यानंतर साईड टू साईड, आधी अल्टरनेट, नंतर साईड टू साईड, नंतर सिटिंग आसनामध्ये स्लिपिंग आसनामध्ये आपण भुजंगासन घेतो. भुजंगासनसुद्धा 20 ते 30 मारण्याचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने फुल आपला पाठीचा जो भाग असतो तो स्ट्रेच होण्यास मदत होते आणि पाठीचं जे दुखणं असतं ते कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पायाला डोकं लावण्याचा प्रयत्न. त्यानंतर पायाचे व्यायाम, अप डाऊन, सर्कल, त्यानंतर सायकलिंग या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर मर्कटासनचे आपण 3 प्रकार घेत असतो. या पद्धतीने आपण सगळ्यांनी प्रॉपर पद्धतीने केलं तर बेनिफिट नक्कीच मिळतो. या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही मर्कटासनचा 3रा प्रकार करू शकता. त्यानंतर चक्रासनमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा. फुल बॉडी स्ट्रेच होते, पोटाला स्ट्रेच जाणवतं. त्यानंतर सर्वांगासनला पण थोडं स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे याच पद्धतीने. नंतर अर्धमच्छिंद्रासन, हे सुद्धा 2-2 मिनटं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर गोमुखासन सुद्धा 2-2 मिनटं करायचं आहे. अशा पद्धतीने मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न. त्यानंतर मंडूकासन सुद्धा 2-2 ते 5-5 मिनटं करायचा प्रयत्न करायचा आहे. स्टमकला याचा फायदा असतो. त्यानंतर पायाला काचेला हात लावायचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये मी अप्पर चेस्ट साईड एक्सरसाइज घेतलेल्या आहेत, त्या 30-30 सेकंदाच्या करायच्या आहेत. अशा पद्धतीने या पद्धतीने 30-30 सेकंदाची एक एक्सरसाइज कंप्लीट करायची आहे, जेणेकरून आपले शोल्डर, आर्म्स, चेस्ट आणि पाठीच्या कणाला सुद्धा याचा बेनिफिट भेटतो. या पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. फुल स्ट्रेच करायची बॉडी. या पद्धतीने नंतर अशा पद्धतीने चेंज करून एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे. तुम्ही बघू शकता फुल बॉडी स्ट्रेच. या पद्धतीने करायची आहे. त्यानंतर लास्टला कपालभाती, अनुलोम विलोम आणि त्यासोबत भ्रामरी
अशा पद्धतीने कंप्लीट करायचं आहे. 10मध्ये सुद्धा 2-2 मिनटं करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर ध्यान, ओंकारान ध्यान. या पद्धतीने मला तर खूप जास्त असं ॲक्टिव्ह फील होतं आहे. रोज नवीन एक चॅलेंज आपण स्वीकारतो आहे. तर अशा पद्धतीने आज डे 15 दिवसचं वर्कआउट कंप्लीट झालं. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.